तर कसे आहात सगळे? सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय. तर माझ्या 50 रुपयाच्या आरशामध्ये मी माझा लाख मोलाचा चेहरा दाखवला आणि मी आलोय कोकणात माझ्या गावी आरगावला. आणि गावी येण्याचं रिझन म्हणजे आमच्या बाजूलाच वागणगाव म्हणून गाव आहे, तर तिथे भीम जयंती निमित्त डान्स आहेत आणि त्या डान्सच्या कोरिओग्राफीसाठी मला बोलवलं तिथे. सो मी आता चाललोय वागणगावला आणि आपल्याकडे गावी खूप उन्हाचं प्रमाण वाढत चाललंय, त्यामुळे मी फुल तयारीमध्ये चाललेलो. तर वाटेतच मला भेटला किरण दादा. तर मी त्याला बोललो चल येतोयस का? तर तो बोलला मी नाही बाबा, मला तर जांभी काढायला जायचंय. आणि फायनली पोहोचलोय मी वागणगावला आणि हा आहे बौद्धवाडीमध्ये जाण्याचा रस्ता. चला तर मग आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यावरती बघतो तर काही मुलं कामं करत होती. बोललं चला तुमचं कामं झालं असेल तर आपण आता रिहर्सल करूया. आणि या ज्या 3 मुली आहेत त्या मी गेल्यापासून माझ्याशी एकही शब्द काही बोलले नाहीत, फक्त हसत राहतात. आधीच दिवस आपल्याकडे खूप कमी उरले, त्यामुळे वेळ न वाया घालवता मी माझ्या रिहर्सलला सुरुवात केली आपल्या कोरिओग्राफीसाठी. आजच्या दिवसात मी 3 डान्स शिकवले आणि मी आता चाललोय प्रभानवलीला, कारण प्रभानवलीला माझे राहतात मामा आणि मामांनी पकडले तिकडे मासे. सो मामा बोलला इकडे या, डायरेक्टली मासे घेऊन जा घरी. मामाच्या घरी गेलो तर हा बघतो तर काय सम्राट एकदम लाज होता. आणि हे आहेत मामाचे बैल. मग आजी घेऊन आली माझ्यासाठी मासे, म्हणजे घरी नेण्यासाठी. ही बघा, ही माझी आजी आहे मामाची. आणि हे मिळाले मासे आणि मासे घेऊन मी आणि सम्यक निघालो माझ्या घरी. सम्यकला घेऊन चाललो आपल्याकडे आरगावला. आम्ही आलो भांबेडला, तर सम्यक बोलला आम्हाला खायचा आहे मिसळपाव. आम्ही घेतला मिसळपाव खाऊन झालो. त्यानंतरला आम्ही आलो आरगावला. आणि आरगावला आल्यावरती कपडे मी चेंज केले आणि ही माझी मम्मी बोलली तुझा लहानपणीचा एक छोटा बॉल होता माझ्याकडे, तो मिळाला. आम्ही लॉकडाऊनमध्ये बॉल घेतला होता, त्याला मी कलरिंग केलं होतं पेनाने. सो तो आत्ता मिळाला. आणि मी चाललो सम्यकसोबत खाली क्रिकेट खेळायला आमच्या वाडीमध्ये. आणि ही बघा, ही आमची आहे सुंदर बौद्धवाडी. आणि त्यानंतरला आम्ही केलं सुरुवात क्रिकेट खेळायला. आता बघूया काय होतंय. गावची संध्याकाळ, क्रिकेट म्हटल्यावरती भांडणं तर असतातच आणि आमच्याकडे तर खूपच भांडणं होतात. त्यामुळे आता बघूया आज कोणती नवीन भांडणं होत आहेत ती. शाबास! चल 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 धाव 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 धाव. क्रिकेट वगैरे खेळून झालं, घरी आलो, फ्रेश वगैरे झालं आणि पुन्हा आम्ही चाललो वागणगाव बौद्धवाडीमध्ये, कारण काही डान्स राहिले आहेत आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सो मी पोहोचलो पुन्हा बौद्धवाडीमध्ये आणि बौद्धवाडीमध्ये गेल्यावरती आम्ही रिटर्न पुन्हा स्टार्ट केली आपली रिहर्सल. सकाळी तर आपले 3 डान्स बसले, आता बघूया किती डान्स बसत आहेत. पुन्हा एकदा रिहर्सलला सुरुवात केली आपण. चला तर मग आज रात्री बसलेत आपले 2 डान्स. आज पुरती एवढंच. मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.